नमस्कार, मी प्रमिला झावरे। तर आज मी मैद्यापासून खाऱ्या शंकरपाळ्या तिखट बनवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि उगा 1 चमचाभर ह्यात रवा घालून घेणार आहे, का तर रव्याने खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते। त्यात मी थोडीशी जिरी वापरली, 1 चमचाभर तीळ घेतले, तो थोडासा ओवा मी स्वच्छ नीट करून घेतलेला आहे। आता ह्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे। आता ह्यात मी कढईत तेल ठेवलेलं आहे, थोडंसं गरम तेल ह्यात ओतून घेणार आहे। आता थोडंसं पाणी ओतून आपल्याला तिळगुळ घ्यायचं आहे। माझ्याकडनं ह्यात चटणी टाकायची विसरले, तर ह्यात 1 चमचा चटणी टाकून घेते आणि थोडंसं पाणी ओतून तिळगुळ घेते अजून। तर बघा, असं मी ही पीठ तिळगुळ घेतले, तेल लावून 10 मिनिटासाठी मी भिजत ठेवलं होतं। तर आपल्याला आता ही शंकरपाळ्यासाठी खाऱ्या लाटून घ्यायचं आहे। छान असं पीठ भिजलेलं आहे, तर ह्याचं मी 1-2 गोळे करून घेते। ह्याला थोडंसं पीठ किंवा तेल लावलं तरी चालतंय लाटताना, किंवा थोडा मैदा असेल तर लावला तरी चालतंय, नाही लावलं तरी पण चालतंय। तुम्हाला लाटायला जर नाही आलं तर तुम्ही मैदा लावू शकता। तर बघा, आता हे दोन्ही साईडने मी छान असं लाटून घेतलेलं आहे। माझा गोळा मोठा होता त्याच्यामुळं लाटी पण मोठी झालेली आहे। तर आता ह्याला मी कट करून घेते। तुमच्याकडे चमचा असेल तर चमच्याने कट करा, चमचा नसेल तरी आपल्या उलटण्यानं चाकून कट केलं तरी पण होतंय। छोट्या मोठ्या जशा आपल्याला आकार आवडतो तशा आकारानं शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या त्या। तर मी गॅसवर तेल पण ठेवलंय तापायला। आपल्याला एक अशा उचलून घ्यायच्या त्या। तेल तापलेलं आहे, मी थोड्या शंकरपाळ्या त्यात टाकून घेते आता। गॅस आपल्याला तेल तापूस तर फुल ठेवायचा आहे। तेल तापल्यानंतर गॅस कमी करायचा आहे, म्हणजे कमी गॅसवर छान अशा तळल्या जातील। गॅस फुल असेल तर नुसतं तळल्यासारखं दिसतंय बघा, आणि परत शंकरपाळी मऊ पडते। आपल्याला खुसखुशीत अशा पाहिजे। तर बघा, आता मी अशा कडक चांगल्या खुसखुशीत शंकरपाळ्या तळून घेतल्या त्या।
तेल नितळण्यासाठी आपल्याला एका साईडला अशा धरायचं अगोदर, नाहीतर मग सगळ्या ताटामध्ये तेल येईल. आता राहिलेल्या शंकरपाळ्या मी सगळ्या अशाच तळून घेणार आहे. एकदम जरी उचलून टाकलं तर तेलात शंकरपाळ्या सुट्ट्या होते त्या. टेन्शन घ्यायचं नाही, एक एक टाकत अपघात बसायचं नाही. बघा अशा सगळ्या सुट्ट्या झाल्या त्या. आता आणखी एक लाटी राहिलेली आहे, ती पण मी तेल लावून असंच लाटून घेणार आहे. आणि राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या पण अशाच तळून घेणार आहे. तर बघा आता अशा कडक अशा शंकरपाळ्या मी सगळ्या तळून घेतले. तर तुम्ही बघा किती खुसखुशीत अशा शंकरपाळ्या झाल्या त्या. एकदम छान अशा झालेल्या, पूर्ण असं खुसखुशीत बनल्या त्या. तुम्ही हे अशा करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा.